अगदी खरं आहे की या निमित्तानं त्याचं पुनरुज्जीवन झालं असं सर तुम्ही सांगताय. आपल्यासोबत या नाटकाच्या निर्मिती प्रमुख कॉम्रेड मुक्ता मनोहर देखील आहेत पुण्याच्या स्टुडिओमध्ये. मुक्ताताई, काय सांगाल तुम्ही ज्या पद्धतीने आता गोपू सरांनी या सगळ्या नाटकाविषयी, त्या नाट्यलेखनाविषयीची सगळी कथा सांगितली, पण एक निर्मिती प्रमुख म्हणून, एक स्त्री म्हणून जेव्हा या नाटकातलं सावित्रीबाईंचं रूप आपण पाहतो, स्त्री आणि शिक्षणासंदर्भात त्यांनी उचललेलं पाऊल त्यावेळेला शूद्राशूद्र मानलं जायचं, किंवा कामगारांचा लढा असेल, शेतकरी कामगारांचा लढा, जाती व्यवस्थेसंदर्भातला लढा असेल, हे सगळं मांडत असताना एक निर्मिती प्रमुख म्हणून कल्पना काय डोळ्यासमोर आली आणि नंतर तुम्ही अतुल पेढेंशी चर्चा केली? एकतर युनियनला अशा पद्धतीचं काम करणं ज्याच्यामध्ये प्रबोधनाची एक भूमिका आहे, त्याच्यात आम्हाला रस होता. आणि आज कामगार चळवळीकडे जर का आपण बघितलं तर असं दिसतं की फार प्रचंड त्याच्यावरती दबाव आहे. म्हणजे कायम कामगारांचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्याच्यानंतर गिरणी कामगारांचं जवळजवळ उच्चाटन झालेलं आहे. म्हणजे ज्याला कामगार वर्ग आपण म्हणून स्वतःची ओळख देतो आणि आधुनिक युगामधली ती एक श्रमशक्ती आहे महत्वाची, तिलाच कुठेतरी बंदिस्त केलेलं असताना आम्हाला असं वाटलं की कामगार चळवळीला जर का अजून जोर आणि जोश आणायचा असेल तर महात्मा फुले महत्वाचे आहेत. कारण आज स्त्री भ्रूण हत्या होते, शिक्षणाचं प्रमाण कमी झालेलं आहे, जातीयवाद वाढलेला आहे आणि यामध्ये स्त्रियांच्या वरती अत्याचार तर इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. या सगळ्या बाबतीमध्ये कामगारांनी बोललं पाहिजे, आपलं मत बनवलं पाहिजे. आणि म्हणून महात्मा फुल्यांचे विचार आम्हाला महत्वाचे वाटले. शेतकऱ्यांच्या सुद्धा आत्महत्या होतात, त्याही दृष्टीने आम्हाला हे महत्वाचं वाटलं. बरोबर आहे, अगदी खरं आहे की महात्मा फुलेंचे ते विचार, तेव्हा महात्मा फुलेंनी या सगळ्या आचार विचारांचं मांडलेलं महत्व आता या सत्यशोधक नाटकांच्या माध्यमातून आपण प्रकर्षाने आणि त्याचे सगळे महत्व पटवून देण्याचं काम करतोय. गोपू देशपांडे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, जसं आता मुक्ताताईंनी सांगितलं की ह्या सगळ्या मुद्द्यांचा प्रकर्षाने या नाटकामध्ये समावेश करण्यामागचा उद्देश हाच की समाज आज कुठे चाललाय. जे विचार 200 वर्षापूर्वी मांडले गेले, जे तुमच्या नाटकातनं, नाट्यलेखनातनं मांडले गेले, ज्योतिबा फुलेंचं आयुष्य काय मांडावं, काय त्यांच्या आयुष्यातनं घ्यावं, हे सगळं कसं काय तुम्ही या नाट्यलेखनामध्ये केलं आणि काय नेमका उद्देश याच्या मागचा लिहिण्यामागचा होता की ज्योतिबांचे विचार आणि आजच्या समाजाचं राजकारण असेल, समाजकारण, हे जोडलं कसं? त्याला एक फायदा मला झाला तो असा की इतर तिघांना बरोबर घेऊन, तिघांचं साहाय्य घेऊन मी फुल्यांच्या लेखनाचं इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केलं. सिलेक्टेड रायटिंग्स ऑफ ज्योतिराव फुले. त्याच्यामध्ये त्यांचं कविता आणि नाटक वगळता उरलेलं जे सगळं साहित्य आहे त्याचं सिलेक्शन, मोठं सिलेक्शन केलेलं आहे मी. आणि त्याचा इंग्रजी भाषांतर त्यावेळेला त्याचा त्या कामाचा कदाचित उपयोग मला या अर्थाने झाला की त्यामुळं मला नेमकं कशावर फोकस करायचं हे मला माहिती, म्हणजे मला फुले त्यामुळे चांगली माहिती झाली. आणि मग फुले स्मृती शताब्दीच्या निमित्ताने मग पुन्हा अनेक कार्यक्रम होत होते, जे त्या राष्ट्रीय परिसंवादांमध्ये 2-4 ठिकाणी होतो. आणि मी प्रामुख्याने फुल्यांवरती भारतामध्ये इंग्रजीत बोलण्याचं काम पुष्कळ केलं. त्याचा एक परिणाम असा झाला की त्यांच्या विचाराची संघटना माझ्या लक्षात आली. आणि मला असं वाटलं की बाकी काही होईल न होईल, निदान या माणसाचा परिचय भारताला करून दिला पाहिजे. आणि त्यामुळं ते प्रसंगी थोडंसं काकांवर हिणकं जरी वाटलं, नाटक जरी बिघडत नाही, परंतु ते पोचलं पाहिजे. फुले काय म्हणत होते आणि काय करीत होते. बरोबर. सुदैवाने ते आवडलं मला. म्हणजे दिल्लीत त्याचे 40-45 प्रयोग जन्मनी केले. बरोबर. नंतर सातारच्या विचारवेध संमेलन, पहिलं विचारवेध संमेलन त्यावेळेला साताऱ्याला झालं. तेव्हा त्या अधिवेशनामध्ये शरद उचाणी यांच्या दिग्दर्शनाखाली आणि प्रमुख भूमिकेच्या सह ते नाटक झालं साताऱ्याला. आणि म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी, पश्चिम महाराष्ट्रात तरी त्यांनी पुष्कळ प्रयोग केले. पश्चिम महाराष्ट्रातले प्रयोग तुम्ही सांगितले, या नाटकाचे अनुभव दिल्लीतले कसे होते ते तुम्ही सांगितले. आणि लोकांपर्यंत जे विचार पोहोचवायला हवेत, ज्योतिबांचं म्हणणं, ज्योतिबांचे आचार विचार, ज्योतिबांचा लढा शेतकरी कामगार वर्गाचा असेल, जाती व्यवस्थेच्या विरोधातला असेल, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेत मागचं त्यांचं उद्दिष्ट जे असेल ते या नाटकातनं पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितपणे या लेखनातून झाला असं म्हणायला हवं. ही चर्चा आपण अशी चालू ठेवणार आहोत. अतुल पेठे, मुक्ता मनोहर आपल्या सोबत असणार आहेत, देशपांडे सर देखील असणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.
आपण बघतोय सत्यशोधक नाटकामागची सगळी कथा आणि सत्यशोधक नाटकामधनं प्रत्यक्षात तुम्हा आमचं आयुष्य, तुमच्या आमच्यातला लढा, तुमच्या आमच्यामधले विचार मांडण्याचा प्रयत्न गोपू देशपांडेंनी केला. आपल्यासोबत आता अतुल पेठे दिग्दर्शक नाटकाचे. अतुल पेठे, जसा आता गोपू देशपांडेंनी या मागचा अनुभव सांगितला, या मागच्या कथालेखनाचा नेमका फोकस काय होता, कशा पद्धतीने मांडावं लागलं ते सांगितलं. पण प्रत्यक्षात हे नाटक करताना जसं या नाटकामध्ये काम करणारे 70% हे कामगार वर्ग आहेत, या कामगारांच्या आयुष्यावर बेतलेला प्रत्येक प्रसंग मांडण्याचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे. आणि या निमित्तानं मला एक आठवण सांगावीशी वाटते की दत्ता शिंदे नावाचा कामगार ज्या नाटकामध्ये काम करतो, त्यावेळेला त्यांनी काम करताना त्याचं जे आयुष्य त्यांनी जगलेलं होतं ते या भूमिकेतनं त्यांनी अनुभवलं. काय या नाटकामागे दिग्दर्शन करताना तुम्हाला वेगळे अनुभव, वेगळे संदर्भ तुम्हाला पाहायला मिळाले या कलाकारांच्या माध्यमातून? गेल्या जवळजवळ 7-8 महिन्याच्या म्हणजे तालमी आणि गेल्या आज आता त्याचे 38 प्रयोग आज झालेले आहेत आणि महाराष्ट्रात आणि सगळीकडे आमचे त्याचे प्रयोग होत आहेत. हा एक अत्यंत संपन्न करणारा, समृद्ध करणारा, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ करणारा असा माझ्यासाठी अनुभव होता. कारण ह्या नाटकाची निर्मितीमध्येच आपण असं मगाशी म्हटल्याप्रमाणे की एक विशिष्ट हेतू आणि उद्दिष्ट निश्चित होते. महात्मा फुले हे अतिशय जे जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, वैचारिक ज्यांची भूमिका आहे, पुरोगामी विचार आहेत, सावित्रीबाईचे संबंध विचार आहेत आणि त्यांचं प्रचंड अलौकिक असं जे काम आहे हे समजावून घेणं, हे वाचणं. आम्ही त्यावेळेस धनंजय किरांचं पुस्तक वाचलं, अनेक लोकांबरोबर चर्चा केली. म्हणजे आमच्या इथे म्हणजे त्या संबंध प्रोसेसमध्ये, त्या संबंध वाटचालीमध्ये म्हणजे आम्ही हे नाटक समजून घेण्यामध्ये जे 6 महिने घालवले, ते एकदम काही नाटकाला आम्ही सुरुवात केली नाही, तर हळूहळू टप्प्याटप्प्याने. कारण यातले 40-50% लोक असे आहेत की जे निरक्षर आहेत, ज्यांना वाचता येत नाही. मग काही वाचनं केली, पाहिलं, लोकांच्या बरोबर भेटलो. सदानंद मोरे असतील, मकरंद साठे असतील, हरी नरके असतील, यांच्याबरोबर चर्चा केल्या. डॉक्टर शारंगपाणी आले, काही व्यायामाचे प्रकार केले. आम्ही सिंहगडला एक कार्यशाळा घेतली, त्याच्यामध्ये राजू इनामदार आले. शरीराविषयीची माहिती, जगण्याविषयीची माहिती, जगण्या संपन्न करणं, समृद्ध करणं, आरोग्य म्हणजे काय, असा संबंध घेत आपलं आयुष्य म्हणजे काय, आपलं आयुष्य असं का आहे, या आयुष्यामध्ये आजचे आपले कळीचे प्रश्न काय आहेत आणि या प्रश्नांना सामोरं आज कसं जायचं, आजचं सभोवतालचं राजकारण काय आहे, पर्यावरण काय आहे, हे समजावून घेत आम्ही हे नाटकाचं रिहर्सल्सला सुरुवात केली. हे करत असताना फार मोठी गंमत घडली, कारण 1992 साली जे नाटक लिहिलेलं होतं त्याच्यावर आम्ही बरंच परिष्करण करत आलो. या नाटकात अनेक गाणी आहेत. ही गाणी आमच्या कामगारांनी, आमच्या कलाकारांनीच लिहिलेली आहेत. त्याला संगीतही त्यांनीच दिलेली आहे. कारण एक मोठी परंपरा या संबंध कामगारांच्या संबंध मुळातच ती आहे. त्याच्यामध्ये पोवाडे आहे, त्याच्यामध्ये लावणी आहे, त्याच्यामध्ये छक्कड आहे. बरोबर की तुम्ही जसं म्हणालात की ज्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक प्रसंग आहे तो प्रसंग या नाटकातनं समोर आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. गोपू देशपांडे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, जसं आता अतुल पेठेंनी सांगितलं की या नाटकामध्ये संगीत, या नाटकातली गाणी, या नाटकातला प्रत्येक प्रसंग कामगारांनी आपल्या आयुष्यामध्ये भोगलेला आहे, ते त्यांच्यातनं व्यतीत होताना दिसतंय. पण ज्यांच्यासाठी आयुष्यभर महात्मा फुलेंनी झगडा दिला त्यांनीच, म्हणजे त्या सफाई कामगारांनी या नाटकात काम केलंय. हा प्रयोग बघताना, याची रिहर्सल बघताना हा नवा प्रयोग वाटला, एक वेगळं काहीतरी लोकांसमोर महात्मा फुलेंचे विचार येताना दिसले, त्यातून काहीतरी निश्चित समाजात बदल घडताना दिसेल असं वाटलं.